आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीगोंदा नगर परिषद निवडणूक प्रचाराचा शुभारंभ भव्य रॅलीने करण्यात आला। शहराच्या 7 वर्षाच्या विकासात मनोहर पोटे दाम्पत्याचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी केलं। शिवसेना जिल्हा उपप्रमुख अनिल शिंदे यांनी रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद विजयाची नांदी असल्याचं सांगितलं। दिलीप सातपुते यांनी पोस्टल मतदान व समर्थकांची मतदानातील सक्रियता यावर भर दिला। माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास निधीमुळे शहरात झालेल्या कामांची आठवण करून देत स्थानिक नेतृत्वाला नागरिकांचा पाठिंबा वाढत असल्याचा विश्वास व्यक्त केला। कार्यक्रमात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शुभांगी पोटे यांच्यासह सर्व उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। सचिन जाधव, शिवसेना शहर प्रमुख आणि नगरसेवक महानगरपालिका। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की एकनाथजी शिंदे साहेब जेव्हापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी तो झंझावात चालू केला, त्यामध्ये आपण पाहतोय की गोरगरीब महिला असो, गोरगरीब कष्टकरी सामान्य माणूस असो, त्याच्यासाठी ज्या योजना आणल्या, खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की त्याचा इलेक्शन नंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्ता येण्यात भाग पडला। आपण पाहतोय की महाराष्ट्राचे जे आमचे सर्वच मंत्रिमंडळ असतील, त्यामध्ये आपण पाहतो गुलाबराव पाटील असतील, पाणी पुरवठ्याचे मंत्री असतील, औद्योगिक मंत्री सामंत साहेब असतील, आमचे आरोग्य मंत्री आबटकर साहेब असतील, शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब असतील, एकदम सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी आले की ते एका मिनिटात सोडवले जातात। आणि शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी आपण पाहिलं की सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्या ठिकाणी त्यांची ओळख झालेली आहे। आताच मनुभाऊंनी सांगितलं की लाडकी बहीण योजना असतील आणि विविध योजना असतील, यांच्या माध्यमातून शिवसेनेचं या ठिकाणी मनुभाऊंनी बी त्यांचे प्रेरित होऊन या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आणि खऱ्या अर्थाने आम्हालाही अभिमान वाटतो की आम्हाला जे वाटत होतं त्याहीपेक्षा जास्त या ठिकाणी मनुभाऊंवर प्रेम करणारी लोक या श्रीगोंदा शहरामध्ये आहे। आणि आम्ही फिरत असताना रॅलीमध्ये आम्ही साईडला लोकांचे ऐकत होतो की नाही, आम्हाला आमच्या शहरातला भूमिपुत्र हा परत एकदा निवडून द्यायचा आहे आणि आमची नगरपालिका ही खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्राच्या उच्च स्थानी त्या ठिकाणी आम्हाला न्यायची आहे। आता आजूबाजूच्या नगरपालिका आपण पाहिल्यात तर त्या कशा पुढे गेल्या, त्या धर्तीवर आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं मनुभाऊला जर सर्वांनी या ठिकाणी ताकद दिली तर खऱ्या अर्थानं शिवसेनेचे नेते त्यांच्याकडं नगरविकास खातं आहे। खऱ्या अर्थाने आपलं पाहतोय की तुमचा DP प्लॅनसुद्धा श्रीगोंद्याचा त्या ठिकाणी आता जाणार आहे आणि त्या DP प्लॅनमध्ये उद्यानं असतील, खेळाची मैदानं असतील, विविध प्रकारचे दवाखाने असतील, विविध सोय आपल्याला होण्यासाठी खऱ्या अर्थाने मनुदादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून मी सर्वांनी या ठिकाणी एवढीच विनंती करतो श्रीगोंदेवासियांना की आमच्या शुभांगीताई पोटे असतील आणि नगराध्यक्षाचे उमेदवार व आमचे 22 नगरसेवकाचे उमेदवार, त्यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करावा, येत्या काळामध्ये त्यांना काम करण्याची संधी द्यावं, एवढंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ऐतिहासिक श्रीगोंदा शहरामध्ये आज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी शिवसेनेच्या पक्षवतीने नगराध्यक्षपदासाठी सौभाग्यवती शुभांगीताई मनोहर पोटे आणि 22 नगरसेवक यांच्या प्रचाराची रॅली आज या ठिकाणी संपन्न झाली। राष्ट्रसंत शेख मोहम्मद बाबा यांना अभिवादन करून, बाबांचं दर्शन घेऊन, बाबांना शेर अर्पण करून आणि शाल श्रीफळ हे सगळं वाहून आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झाला। आपल्यापैकी अनेकांनी ती रॅली बघितली असेल। रॅलीचा मूळ पाहता श्रीगोंदेकरांचा कल शिवसेनेच्या बाजूने आणि शुभांगीताईंच्या बाजूने आहे हे आपल्या लक्षात आलं असेल। आणि श्रीगोंदा शहराचं नेतृत्व शहरात असावं अशी एकंदरीत श्रीगोंदा शहराची मागणी दिसते आहे। त्यामुळे निश्चितपणाने ह्या पॅनलला जोरदार समर्थन आहे। त्याचं कारण आहे की सत्तेमधला पक्ष आहे शिवसेना आणि नगरविकास खातं देखील एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आहे। आणि यापूर्वी त्यांच्या पक्षाचं विशेष इथं काही नसताना देखील मात्र ज्यावेळेस पोटेंनी त्यांच्याकडे प्रवेश केला मनोहरदादांनी, तेव्हापासून त्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी दिलेला आहे। आणि जर आता त्यांच्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला तर मोठ्या प्रमाणामध्ये निधी श्रीगोंदा शहराला येईल। निधीसाठी सत्ताच गरजेची असते, विरोधात गेल्यानंतर आता घाईघाई निधी मिळत नाही, सगळं वास्तव आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं। तर मोठ्या संख्येने निधी येईल आणि श्रीगोंद्याचा जे काही प्रलंबित काम आहेत, म्हणजे खरं तर इथं आपण जिथं उभा आहे हेच मोठं प्रलंबित काम आहे, जे मागच्या 400 वर्षांपासून प्रलंबित राहिलं असं म्हणू शकतो आपण। हे सगळे विषय मार्गी लावण्यासाठी आता सत्ताधारी पक्षाची गरज आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून हा निश्चितपणाने एक चांगला पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे आणि श्रीगोंदेकर हा पर्याय निवडतील। उद्या या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून येणार आहे।
बहुमत तर स्पष्ट होणार आहे आणि सगळेच्या सगळे उमेदवार जवळपास मोठ्या ताकदीने मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत. ते झाल्यानंतर आम्ही तुम्हाला पुढचा निर्णय कळवू. आम्हाला शिवसेनेची अडचण नाही. ऑलरेडी भगवा आमच्या गळ्यातच आहे पहिलाच. त्यामुळे हा भगवा आणि तो भगवा काय भगवा एकच आहे. फक्त आता धनुष्य घ्यायचा का त्याचा निर्णय आपण निवडणुकीच्या निकालानंतर पाहू. असं काय नाही. या ठिकाणी आज सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पावनभूमीमध्ये आम्ही जो शिवसेना पक्षाचा पॅनल उभा केलेला आहे, या पॅनलचा आज नारळ वाहण्याचा कार्यक्रम व प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आज आम्ही केला. या ठिकाणी पॅनल उभं करत असताना निश्चितपणे नव्या जुन्यांचा मेळ घालून या ठिकाणी एक चांगला पॅनल, आमचे जे काही उमेदवार आहेत हे चांगले म्हणजे सुशिक्षित आणि शहरातील प्रश्नांची जाण असणारे व शहरातील प्रश्न पोटतिडकीने सोडवण्यासाठी धडपड करणारे उमेदवार या ठिकाणी आम्ही उभे केलेले आहेत. शिवसेना पक्षाचा पॅनल उभा करत असताना या ठिकाणी निश्चितपणे श्रीगोंदा शहरातील जनता या ठिकाणी सुज्ञ आहे. आम्हाला जेव्हा पॅनल उभं केलं आणि पॅनल जाहीर केलं तेव्हापासून जो शहरातील शहरवासियांचा, शहरातील जनतेचा जो आम्हाला पाठिंबा मिळतोय, निश्चितपणे तो खंबीरपणे जनता आमच्या पाठीशी उभी राहील असं आम्हाला 100% या ठिकाणी वाटतंय. आणि उद्याच्या 3 तारखेला आमचे 22चे 22 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या शुभांगी मनोहर पोटे या भरघोस मताने विजयी होतील असं आम्हाला निश्चित खात्री आहे. या ठिकाणी पॅनल उभं करत असताना आपण शिवसेनेचाच पॅनल करावा हा विचार याचं कारण म्हणजे या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचं जे काम आहे, त्यांनी 2 वर्ष मुख्यमंत्री असताना या ठिकाणी जे राज्यासाठी आणि राज्यातील जनतेसाठी जे चांगले निर्णय घेतले, लाडकी बहीण योजना असेल, तुमच्या आरोग्य संदर्भात असतील, बाकी या ठिकाणी बरेचसे निर्णय शिंदे साहेबांनी चांगल्या पद्धतीने घेतले. त्यामुळेच या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये या ठिकाणी महायुतीचं सरकार स्थापन झालं. या ठिकाणी आज आपण विचार केला तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये या ठिकाणी महायुतीचं सरकार, राज्यात महायुतीचं सरकार आहे. तालुक्यामध्ये या ठिकाणी शिंदे सेनेचा आम्ही पॅनल तयार केला आहे. उद्याच्या कालावधीमध्ये श्रीगोंदा शहराचे प्रश्न जर या ठिकाणी सोडवायचे असतील तर एकमेव आपल्याला या ठिकाणी नगर विकास खात्याचाच या ठिकाणी आधार लागतो. नगर विकास खात्यामार्फतच शहराचा विकास केला जातो, शहरात विविध योजना राबवल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी आम्ही शिंदे साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी मान्य करून या ठिकाणी श्रीगोंदा शहरामध्ये शिवसेनेचा पॅनल या ठिकाणी उभा केला आहे. आमचे शिंदे साहेबांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब खासदार आहेत, त्यांचं आणि आमचं 100% हा पॅनल स्वतंत्र करताना चर्चा झाली व त्यांनी सांगितलं तुम्हाला श्रीगोंदा शहराला आम्ही निधी कमी पडून देणार नाही, तुम्ही बहुमत आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणा हा त्यांचा शब्द आहे. उद्याच्या कालावधीमध्ये श्रीगोंदा शहरामध्ये जे काही दर्जेदार कामं आणि जे काही निधी आणायचं आहे तो निश्चितपणे त्याचं पाठबळ आमच्या पाठीशी शिंदे साहेबांच्या माध्यमातून, श्रीकांतदादांच्या माध्यमातून या ठिकाणी उभं राहील अशी आम्हाला खात्री आहे. प्रयत्न चालू आहे. प्रचार सभा राज्यातील जे स्टार प्रचारक शिवसेनेने नेमलेले आहेत त्यांची सभा घेण्याचं एक आम्ही या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे. आमचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन भाऊ असतील, अनिलजी शिंदे असतील, आज वरिष्ठांशी या ठिकाणी संपर्क साधून जर सभा मिळली तर निश्चितपणे एक मोहम्मद महाराजांच्या प्रांगणामध्ये आम्ही सभा घेणार आहोत. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.